शाळेत शिक्षक द्या नाहीतर शाळा बंद करा अशा घोषणांनी आज मंगळवारी सकाळी विहीरगाव दणाणून गेले। जिल्हा परिषद हायस्कूल विहीरगाव येथे रिक्त शिक्षक पदे तात्काळ भरावीत या मागणीसाठी विद्यार्थी, पालक व गावकऱ्यांनी भर पावसात आक्रमक आंदोलन छेडलं। आज मंगळवारी सकाळी 9 वाजता सर्व विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले। तब्बल 4 तास शाळा बंद ठेवण्यात आली होती। जिल्हा परिषद हायस्कूल विहीरगाव येथे इयत्ता 6वी ते 10वी पर्यंत एकूण 101 विद्यार्थी शिक्षण घेतात। शाळेसाठी एकूण 6 शिक्षकांची पदे मंजूर आहेत। मात्र प्रत्यक्षात केवळ 2 नियमित शिक्षक व 2 सेवानिवृत्त शिक्षकांच्या जीवावर शाळा सुरू आहे। 2 पदे कायमस्वरूपी रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचा प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे। वारंवार मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अखेर संतप्त पालक व विद्यार्थ्यांनी पावसाचीही पर्वा न करता आंदोलनाचं हत्यार उपसलं। घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीचे अधिकारी व पोलीस प्रशासन तात्काळ आंदोलनस्थळी दाखल झाले। पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी ताजने, गटशिक्षण अधिकारी मंगला तोडे, विस्तार अधिकारी श्रावण सालखुरे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थी व पालकांशी चर्चा केली। विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तात्पुरता उपाय म्हणून पंचायत समिती स्तरावरून 1 महिन्यासाठी सहाय्यक शिक्षक उपलब्ध करून देण्याचं लेखी आश्वासन दिलं। अधिकाऱ्यांच्या या आश्वासनानंतरच पालकांनी आंदोलन मागे घेतलं व शाळेचं कुलूप उघडण्यात आलं। यावेळी विरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, ग्रामपंचायत सचिव गिरसावळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते। 1 महिन्यात कायमस्वरूपी शिक्षक न दिल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। सुनील आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल आहे, वीरगाव आहे आणि शिक्षक नसल्यामुळे आम्ही शाळा बंद करण्यात आली आहे। आम्ही पावसात उभे आहोत। परिमुली आहे, मी 10वीची विद्यार्थिनी आहे। आमच्या शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे आम्ही भर पावसामध्ये बाहेर उभे आहोत आणि आम्हाला शाळेमध्ये शिक्षक पाहिजे।